हॅलो गुड मॉर्निंग मंडळी. सकाळी उठलो आम्ही आणि बघा आता कामं चालू उठल्या उठल्या ममताची. ते बघा ती मिरची आता साफ करते सर्व. चांगले टिकते मिरच्या असं. हे देठ असे तोडून ठेवल्यानंतर राहतात चांगल्या. आणि आता इथे पालक पण आणलाय काल आम्ही बाजारातून, सर्व भाज्या आणल्या होत्या. पालक आता साफ करायचा आहे त्याला. हे झालं की मध्ये मिरचीचं मला नाकात तिकड गेलं शेंग खाली. हो आता हे झालं की मग आम्ही आवरून घेऊ मग. आणि साफ करायचं आहे अजून सगळं लावलं कालचं जरा व्यवस्थित फ्रीज मध्ये वगैरे. काल रात्री उशीर झाला होता ना त्यामुळे काय करायला नाही मिळालं. 12:30 होत झाले होते. हॅलो हॅलो नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग. कशा आहेत सगळे? गुड मॉर्निंग. मजेत ना? हो बघा आज आम्ही दोघं सुद्धा आहोत. सकाळची सुरुवात झालेली आहे आणि बघा चेतन पण मस्त रेडी होऊन वगैरे बसलाय. जस्ट आता चेतनने पूजा वगैरे केली, सगळं आवरलेलं आहे आणि चेतन पण बसलाय जरा माझ्यासोबत गप्पा मारत. तर म्हटलं चला आज जरा ब्लॉग बनवूया, तुमच्यासोबत शेअर करूया ज्या काही आमच्या रोजच्या गोष्टी असतील त्या, ज्या आम्ही काही करू त्या. तर आज आहे शिवजयंती, तर सगळ्यांना शिवजयंतीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर आज शिवजयंती आहे. तर आपल्या सगळ्यांना तर माहिती असेल शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे हा. पण थोडासा इतिहास पण आपल्याला माहिती पाहिजे ना, कसं काय. हो तेच ना. कसं मोस्टली मला कोण होते सगळ्यांनाच आपले माहिती सगळे. असतं तेच, कारण की सगळे अभ्यासात सगळे शिकलेलेच असतात म्हणा, शाळेत वगैरे है ना. तर ममता तू सांग, त्यांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला होता शिवाजी महाराजांचा? शिवनेरी. वा. आणि संभाजी महाराजांचा कुठल्या किल्ल्यावर झाला होता? संभाजी महाराजांचा पुरंदर. पुरंदर ना? हा, बरोबर. पुरंदर. आणि शिवाजी. आता चला चेतन, तू आता जरा थोडंसं काहीतरी सांग मला, इतिहास वगैरे काय ठीक आहे, चालेल. थोडंसं शेअर कर, तुला ज्या गोष्टी काही माहिती आहेत त्या. चालेल. शिवाजी महाराजांच्या आधी शहाजी राजे भोसले त्यांचे वडील होते. हे सरदार होते आदिलशाहीमध्ये. आदिलशाहीच्या दरबारात होते ते सरदार. मग त्यांनी म्हणजे ते खूप पराक्रमी होते आणि त्यांनी आदिलशाहीला म्हणजे खूप असं मुघलांच्या वगैरे जे आक्रमण व्हायचे त्यावेळी मुघल पण आक्रमण करायचे. आणि आपल्या म्हणजे दख्खन भागामध्ये, म्हणजे आपला जो महाराष्ट्राचा भाग आहे दख्खन भाग, तिकडे आदिलशाही होती. त्या भागामध्ये म्हणजे ते लोक आक्रमण करायचे आपल्यापेक्षा जे कमी जे राज्य आहे त्यांना हरवायला. तर त्यांच्यापासून रक्षण आपले शहाजीराजे भोसले आहेत त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्याचे शूर सरदार होते. पण त्या काळामध्ये पण त्यांच्या मनात एक होतं की आपलं स्वतःचं का नाही राज्य व्हावं. त्यासाठी त्यांनी जे स्वप्न बघितलं ते त्यांनी आपल्या मुलाकडून पूर्ण करून घेतलं त्यांनी. आणि त्याच्यामध्ये त्यांना मदत केली ते त्यांच्या पत्नींनी, जिजाऊ साहेबांनी. त्यांनी त्यांना असं जे मार्गदर्शन केलं, ज्यामुळे आता एवढे 350-400 वर्ष झाले तरी पण आपण त्यांचं नाव घेतो. कारण त्यांच्यावरती जे झालेले संस्कार आणि जे त्यांनी शिक्षण दिलं त्याच्यामुळेच आज शिवाजी महाराज हे घडलेले आहेत आणि आपल्या मनामध्ये घडलेले आहेत. तर शिवाजी महाराजांचा असा कार्यकाळ तसा बघायला गेला तर ते 50 वर्ष जगले. 1630 साली त्यांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती. आणि वयाच्या 12व्या वर्षीपासून त्यांनी या राजकारणामध्ये म्हणजे जे बोलतात स्वराज्य निर्मितीमध्ये त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली. 16व्या वर्षी त्यांनी शपथ घेतली की मला म्हणजे स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि तोरणा किल्ला जिंकून घेतला. हे तर सगळ्यांना माहिती असेल. आणि त्यावेळी त्यांना गुप्तधनही मिळालं होतं, 3 खंडे मिळून. असे भरपूर वेळा त्यांना गुप्तधन मिळालं आहे त्यांच्या पूर्ण म्हणजे जेवढं त्यांनी आक्रमणं केली किल्ल्यांमध्ये त्याच्यावर तेवढ्या नोंदी मला नाही माहिती, पण इतिहासात बोलतात भरपूर वेळा त्यांना मिळालं आहे गुप्तधन. आणि अशा प्रकारे त्यांनी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी खूप साऱ्या हालअपेष्टा सहन केल्या. हळूहळू त्यांनी राज्य वाढवली. सगळ्यात आधी त्यांनी सगळे सवंगडी आधी निवडले जे म्हणजे शेवटपर्यंत साथ देतील असे. स्त्रियांना वगैरे त्यावेळी तुम्हाला तर माहितीच होतं असेल की हालअपेष्टेचं म्हणतात ना जावं लागायचं. पण आपण हे आज आता म्हणजे म्हणतात ना जगतोय ना, हो की नाही, एकदम असं निर्धास्तपणे. ते त्यांच्यामुळेच आहे सगळं. आणि त्यांच्या आयुष्यातले मोठे क्षण असे बोलायचे झाले तर सुरतेवरती त्यांनी 2दा स्वारी केली. अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाला बोटा छाटून पळवून लावली आणि आग्र्याहून सुटका, असे मोठमोठे क्षण आहेत. त्याच्याबद्दल लगेच तर काय सांगू नाही शकत. त्यांच्याबद्दल किती सांगणार, भरपूर मोठा आहे इतिहास सांगण्यासारखा. तर काय सांगणार त्यांच्याबद्दल. आणि त्यांनी राज्याभिषेक त्यांचा जेव्हा झाला त्याच्यानंतर जवळजवळ 6 वर्ष त्यांनी राज्य केलं. 1680 साली त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर संभाजीराजे आले. संभाजीराजांनी 9 वर्ष राज्य केलं आणि 1689ला औरंगजेबाने त्यांना मारलं. त्याच्यानंतर पण खूप इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे. पण आम्ही आता शॉर्टकटमध्ये थोडा सांगितलंय. तेच ना. तर अशा प्रकारे आपलं स्वराज्य जे होऊन गेलंय, म्हणजे रयतेच्या मनावर ज्यांनी राज्य केलं असे एकच राजे होऊन गेले, ते आपले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. तर सगळ्यांना मानाचा मुजरा. शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. आणि
परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. जय भवानी. जय शिवाजी. आणि इकडे आमचं आता पालक साफ करणं चालू आहे. मी नाही करते, आईच करते पालक साफ. आणि मी आता जरा आहे ना, आणि आमचं सोनू बघा इकडे काय करते. ए बघा इकडे, आणि तू काय करते पिल्लू. हे चढली चढली चढली, काय करते तू. हे बघा इथं बघा काय चाललंय खाण्यासाठी. आणि हे बघा आई कुठलं का पान होतं. आईला म्हणते हे मुळ्याचं पान आलंय ह्याच्यामध्ये. हे बघा त्या भाजीमध्ये ना, या ह्याच्यामध्ये आपल्या पालकमध्ये. तर आई म्हणते काय माहित कसलं आहे. तर मी तिला म्हणते मुळाच होता त्या भाजीच्या साईडला, मुळ्याचंच असेल. आणि हे बघा पालेभाजी, ही पण तेच आहे ना आपण जी करतो ती पालेभाजी, तिचं पण. तरी अनामिकाला दिलंय आम्ही खायला. पण अनामिकाला आता शेंगदाणे वगैरे खाल्लेत ना जरा, त्यामुळे ती जरा हे बघा मस्त खेळते आता. आज तिने उठवलं मला येऊन, माहितीये का, उठ 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 म्हणून. सकाळी काय बोलत होती काय माहिती तिच्या भाषेमध्ये. झाली ना अजून एवढी पेंडी आहे ना साफ करायची. हे बघा मस्त आज भाकऱ्या वगैरे झालेल्या आहेत तिकडे. आणि हे बघा भाजी अशी आता जरा साफ केली होती ना सकाळी. हे बघा पालकची जरा बटाटा घालून आहे ना त्याच्यामध्ये, हे बघा शिजत आता ठेवलेली आहे. जस्ट छान अशी मस्त पालकची भाजी, मस्तच आहे, छान लागते पालकची भाजी सुद्धा. आणि पालक कसा राहत पण नाही ना जास्त दिवस, मग म्हटलं की चला आता जरा फोडणीला घालूनच घेऊया. तर हे बघा मस्त असं घातलंय पालक फोडणीला. आणि इकडे बघा अशी आमटी केलेली आहे, मसूरच्या डाळीची आमटी केली आहे. हे बघा छान अशी बघा अशी आमटी केली, कोकम वगैरे घालून त्याच्यामध्ये. हे बघा असं कोकम असेल कुठे ते दडलं असेल, आता ते काही दिसणार नाही पण आहे, घातले 2-3 कोकम घातलेले आहेत. इकडे भाजी झालेली आहे कुकरमध्ये. हे बघा इकडे राईस रेडी आहे असं. आणि इकडे चेतनसाठी थोडासा हे बघा असं परतलाय जवळा. हे बघा याच्यामध्ये चेतनला पाहिजे झाला ना, कारण की भाकरी आहे तर म्हणतो जरा तरी काहीतरी कर, तर म्हटलं ठीक आहे चालेल. हे बघा छान असं आहे बघा, थोडासा चांगला लागतो भाकरीसोबत खायला म्हणून. हे बघा असं जरा फ्राय केलं आहे, भाकरीसोबत खूप छान लागतो, टेस्टी. तर म्हणून आहे ना जरा मस्त असं फ्राय केलेलं आहे याच्यामध्ये. तर चला सगळ्यांनी या जेवायला, आता आम्ही पण जेवायला बसतो. हे बघा केक सुद्धा असंच राहिला खायचा, आणि सगळ्या कामांमध्ये ना काही लक्षात राहत नाही. आणि हे बघा ड्रॅगन फ्रूट थोडंसं होतं ना, ते पण राहिलं हे बघा खायचं. आता चेतनला सांगते थोडं जेवण वगैरे झालं की खा म्हणून. हे बघा मंडळी, आत्ताच आमचं जेवण झालं. मस्त असा जवळा केला होता, मस्त असं जवळा फ्राय, भाकरी, डाळ भात असं मस्त केलं होतं. आणि नंतर आता आवडते पालकची भाजी. नंतर आम्ही सगळं आता जेवण घेतलं. दादा नाही आहे, दादा तिकडे गेलं पनवेलला, तर काम आहे म्हणून 2-3 दिवस नाही येणार आहे. आता आई पण गावीच जाणार आहे ना, आता काय अजून आई राहील 2 दिवस मध्ये आई. आणि आज ठीक आहे आता म्हणता आवडते, घासून झालं किंवा थोडासा रेस्ट कर म्हणता. काय काम केलं ना, रेस्ट नाही करणार, रेस्ट नाही करणार, सकाळी उशीर उठलं. अच्छा बघा व्हिडिओ काय बनवायचं. ठीक आहे चालेल, काहीतरी व्हिडिओ बनवतो. बघा आमची अनामिका ना काय करते माहिती का तुम्हाला, रील्स तर मला बनवायला देत नव्हती, सारखी पायामध्ये येत होती. म्हणजे मला घ्यायला सांगत होती असं, वरती घे मला वरती घे. आणि ते भाजी साफ केली, ही भाजी आहे ना तिने असं खाली सगळी पसरली होती, सांडली होती. पण मी आहे ना आत्ताच जस्ट ती भरून ठेवली आहे त्या चाळणीमध्ये सगळी, कारण ना ही काहीच करू देत नाही. शॉर की मध्ये 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 येऊन बघ आळस देते, बघा बघा आळस देते बघा. काय ग चेतन कुठे गेला, चेतन कुठे गेला. हां चेतन गेला आहे हे सोसायटीचं काहीतरी काम आहे ना, लिकेजचं वगैरे, ते आता करायचं आहे आमच्या बिल्डिंगचं बाहेरच्या साईडचं वगैरे. मग ते आले असतील ना ते कॉन्ट्रॅक्टर वगैरे कोण असतात, मग त्यांना भेटायला वगैरे खाली वगैरे गेलाय, त्यांचं काही चालू आहे मीटिंग वगैरे. त्यासाठी चेतन गेला आहे खाली, नाही आहे घरी. मी आणि अनामिका आणि आमची आई, आम्ही 3 जण आहोत. तर पिल्लो अरे पडशील 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 पडशील, असं नाही करायचं. हे बघा हे बघा हिची मस्ती ना, हे बघा काही कमी नाही होत. हे बघा आता परत येणार आहे याच्यामध्ये. हे बघा बघा ते बघा चालूच असतं तिचं. बघा बिंदास्त एकदम, म्हणजे म्हणतात ना की अजिबात घाबरत नाही. बघा ना बघा अजिबात घाबरत नाही, एकदम बिंदास्त असते ती. म्हणजे असं वाटतं आम्हाला की आम्ही घाबरतो हिला, असं झालंय. हो करते हो आम्ही हिला घाबरतोय असं झालेलं आहे सध्या. काय पिल्लू हो ना. आता जरा चेतनच्या टिफिनची तयारी करून ठेवते उद्याची. हे बघा त्याला उद्या आहे ना देन असं म्हणते गवारची, गवार ना जरा मोडून ठेवते. हे बघा अशी थोडी मोडली आहे, हे बघा अजून थोडी एवढीशी मोडायची आहे. असा विचार करते आता जरा साफ करून ठेवते मोडून, म्हणजे उद्या मला बरं पडेल ना डब्याला द्यायला, कारण सकाळी कसं तेवढं जमणार नाही, ते मोडायला वेळ लागतो ना भरपूर, सगळ्यांनाच माहिती आहे म्हणा. जस्ट आता खाली आलो आहोत आम्ही फेऱ्या मारण्यासाठी, जेवण वगैरे झालं आमचं, सगळं आवरलं. आणि चला हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करते आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि कोण नवीन माझ्या चॅनलवर असतील तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो टिल देन बाय, टेक केअर,
सी यू. नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आणि चेतनचं सुद्धा चॅनल आहे कोकणी.चेतन, तिकडे पण आम्हाला फॉलो करा. चेतनला सबस्क्राईब करा. चेतनचे व्हिडिओ नक्की बघा.